नमस्कार. शीतल होम किचनमध्ये तुमचं स्वागत करते. चला तर इथे मी मस्त ग्रेव्ही व्हेज मंचुरियन केलेले आहे. चला तर पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी इथे एका बाउलमध्ये 1 वाटी किसलेली पत्ताकोबी घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी थोडेसे गाजर किसून घेतलेले आहे. आणि त्यानंतर इथे मी बारीक ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे मी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे. चला तर यामध्ये टाकूया अर्धा चम्मच मीठ आणि सर्व मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे पूर्ण 2 ते 3 मिनटं मिक्स करून घेऊया, जेणेकरून पाणी सुटेल. चला तर याला पाणी सुटलेलं आहे. अशा प्रकारे दाबून छान आपण पाणी काढून घेऊया. त्याला पक्क दाबून आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. चला तर इथे मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. चला तर हे पाणी आता काय करायचं, हे पाणी आपल्याला झाडामध्ये किंवा फेकून देऊ शकता तुम्ही. त्यानंतर हे सर्व एका बाउलमध्ये काढून घेऊया. चला इथे मी 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घालते आणि 3 चम्मच मैदा घालते. आणि यामध्ये मी लसूण आणि अद्रक किसून घेतलेला आहे. आणि यामध्ये कोथिंबीर घालूया. चला तर यामध्ये मी टोमॅटो सॉस घातलेला आहे. आणि त्यानंतर सोया सॉस 1 चम्मच आणि चिली सॉस 1 चम्मच. आणि इथे मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकते. या अगोदर मी मीठ टाकलं होतं, त्यामुळे इथे थोडंसं मीठ टाका. आणि इथे सर्व मिक्स करून घ्या. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे मी याचे गोळे तयार करून घेते. अशा प्रकारे छान गोल गोल करा. याला जास्त प्रेस नाही करायचं, आपल्याला अगदी हलक्या हाताने गोल करून घ्यायचं आहे. चला तर मी इथे गरम तेलात मस्त तळून घेऊया. आपल्याला इथे मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे. खाली वर करून घेऊया मस्त. इथे मला 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवर तळायला लागले आहे. इथे मी सर्व अशा प्रकारे तळून घेऊया. चला तर इथे आपले मंचुरियन बॉल तयार झालेले आहे. चला तर इथे ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य बघूया. पत्ताकोबी बारीक चिरलेली, कांद्याची पात, ढोबळी मिरची, कांदा आणि लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेला आहे. इथे मी 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. यामध्ये पाणी टाकून देऊया. हे आपल्याला ग्रेव्ही घट्ट होण्यास मदत करते. हे तयार करून ठेवते मी. चला तर आपल्याला मंचुरियन सॉस तयार करायचा आहे. इथे मी 1 चम्मच टोमॅटो सॉस घेतलेला आहे, 1 चम्मच रेड चिली सॉस घेतलेला आहे आणि 1 चम्मच ग्रीन चिली सॉस आणि इथे 1 चम्मच सोया सॉस घेतलेला आहे. आणि इथे अर्धा चम्मच व्हिनेगर टाकलेला आहे मी. आणि सर्व मिक्स करून घेऊया.
चला तर इथे मंचुरियन सॉस आपला तयार झालेला आहे. चला तर गॅसवर मस्त पॅन ठेवूया. इथे मी मंचुरियन तळलेले तेल यूज केलेलं आहे. यामध्ये तेच तेल टाकून या आणि यामध्ये टाकलेला आहे मी लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेली कांद्याची पात आणि ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची आणि कांदा अशा प्रकारे यामध्ये टाकून देऊया. आणि त्यानंतर इथे बारीक चिरलेली अगदी थोडीशी कोबी टाकायची आहे आणि याला 1-2 मिनटं शिजवून देऊया. मिरची बारीक चिरून यामध्ये टाकलेली आहे आणि इथे मी मंचुरियन सॉस तयार केलेला यामध्ये टाकून देते. सर्व आपण मिक्स करून घेऊया. चला तर इथे मी ग्रेव्हीसाठी टाकलेले आहे कॉर्नफ्लॉवरचं पाणी तयार केलेलं आहे. तेच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. याला 2 ते 3 मिनटं मी शिजवून घेते. त्यानंतर यामध्ये मंचुरियन बॉल्स टाकून देऊया. अशा प्रकारे मस्त मंचुरियन बॉल्स टाकून देऊ आणि परत याला 1-2 मिनटं शिजवून घेऊया. चला तर यामध्ये मी कोथिंबीर, थोडीशी कांद्याची पात आणि बारीक चिरलेली पत्ताकोबी यामध्ये टाकून देते. मस्त असे आपले मंचुरियन तयार झालेले आहे. नक्की तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर इथे आपण सर्व करूया. मस्त आपले इथे मंचुरियन तयार झाले आहे. अशाच मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.